यामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हट कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी छोटू साहेब साहेब हेच नाव साक्षी बोलत होती. छोटू एक काम कर, साक्षीला फोन कर. हा हा म्हणजे क्लिअर होईल सगळं. हो हो पकड त्याला. भाऊजी आज तो मला फोन करणार मगाशी नाही म्हणत होता. थँक्यू सर. थँक्स कशाबद्दल? आमचं कामच आहे हे. भाऊजींनी त्या छोटूला पकडलं, त्याची ओळख पटवण्यासाठी म्हणून मला बोलवलं होतं. एवढ्या लवकर पकडलं? म्हणजे हे वाटतात तसं नाहीये तर. नेसले गबाई चंद्रकळा ठिपक्यांची नेसले गबाई चंद्रकळा ठिपक्यांची बाई टिपक्यांची बाई टिपक्यांची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या भरीची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या भरीची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या भरीची शीळ घालून करतो गोळा सवंगड्यांचा मेळा शीळ घालून करतो गोळा सवंगड्यांचा मेळा प्रत्येकीला अडवून धरतो मिठी माझी आमच्या गळा प्रत्येकीला अडवून धरतो मिठी माझी आमच्या गळा शर्थ झाली बाई याच्या शर्थ झाली बाई याच्या निर्लज्जपणाची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या भरीची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या भरीची तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या भरीची. अरे तुला काय घर नाही काय? सारखा चोरी करून इकडेच येतो. वैताग याचा चेहरा बघून बघून. साहेब त्या छोटूला जिल्हा जेलमध्ये पाठवलंय ना? हो का? तुला कशी आठवण झाली अचानक त्याची? नाही नाही मला वाटलं त्याला जामीन मिळाला की काय. नाही कारण त्याला आपण पकडले म्हणून घरातले जाम खुश आहेत माझ्यावर म्हणजे आपल्या सगळ्यांवर. पकडला आम्ही आणि भाव खातोय एकटा. आमचं नाव सांगायचं ना. अरे डोके, आपण एकच आहोत, कळलं की नाही? आपण सर्व एकत्र काम करतो. एक आपली टीमवर्क आहे. नाही कळणार. हे ना डबक्यातली बेडकेत बेडक सारखे डराव 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 करत राहणार. हे मग तू कोण आहे? तू पण आमच्यासारखा हवालदारच आहे ना? माहितीये ना. आपण तू सतत सतत मी काय बोलतो तर लगेच मध्ये बोलायला जाऊ. बस रे, आता नवीन विषय नको यार. एकतर अगोदरच कामं भरपूर आहेत. साहेब हा आता कुठल्याही ऑपरेशन मध्ये ना मला लीड करायला द्या. मग मी पण ह्यांना दाखवून देतो. ठीक आहे. काय दाखवून देणार? तू माकड नाहीस. हे सिद्ध करायचंय मला. मी माकड नाहीये, मी सिंह आहे सिंह. आता मी कोणतीही कामगिरी करून दाखवणारच. हॅलो, हा बोल. खबर पक्की आहे? ओके ओके ओके, आम्ही आता लगेच निघतो. हा तू तुझी काळजी घे. ओके ओके चल ठेव. काय झालं साहेब? सीताराम, देवाने तुझं ऐकलं. आता आपण त्याला सोडायचं नाही.
मस्ती करत असा दिवसभर. रश्मीला सांग. काय ग तुमच्या दोघांचा दिवसभराचा प्लॅन काय? का ग ताई असं का विचारते? नाही म्हणजे तुझ्या डोक्यात काही प्लॅन शिजतोय का? नाही तसं असेल ना तू आधीच सांगा, मग आम्ही ठरवणार नाही. काय ग? मी म्हटलं दिवसभर तुम्ही बोर व्हाल म्हणून विचारलं. अगं ताई इथे बोर व्हायला कुणाला वेळ आहे? आपलं घर नाहीये काही, 10 माणसातही एकटं वाटतं. आणि इथे 10 मुलं म्हणजे तुझी ही एकटी रश्मी. बघा काय स्तुती चालली आहे माझी. वहिनी आता ही पण मला लहान मूल समजते. तसं नाही ग रश्मी, पण तू कसं ना अगदी लहान मुलांप्रमाणे मला छान छान गोष्टी सांगते. कसं माझी करमणूक छान होते ग. आणि ताई तुला एक सांगू, हिने मला चहा करायला शिकवला, स्वयंपाक करायला शिकवला, दुर्वा निवडणे, पूजा करणे वगैरे अशा बऱ्याच गोष्टींनी मला शिकवल्या. आमच्या रश्मीने? हो. अरे बाप रे. चला एक खूप छान गोष्ट झाली, तुमच्या दोघींची खूप छान मैत्री झाली आहे. मला तर खरं काळजीच होती, तू इथं येणार, दिवसभर राहणार, करणार काय. आणि आमच्या साक्षीला जरा ऑर्डर द्यायची सवय ना. नार्या हे आण ते आण, दिवसभर ऑर्डर. हे ताई पण खरं सांगू का? अगं सांग सांग, आमच्या घरी कोणी खोटच बोलत नाही. तू बोल 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 बोल. मिनिटं शांत राहा. हा बोला. अगं ताई इथे तुझ्या घरात कसं ना सगळी कामं स्वतःच करायची. ताई किती मजा येते ना सगळी स्वतःची कामं स्वतः करायला. म्हणजे बघ ना, स्वतःच चहा करणं, स्वतःच स्वयंपाक करणं, म्हणजे शब्दच नाहीये ग ताई माझ्याकडे. मला इतकं छान वाटतंय तुझ्या घरी. मी शोधलं ग मला इथे, मला भेटले, म्हणजे मीच मला सापडले ग. साक्षी तू हरवली होतीस का? तिच्या अशा किती गोष्टी आहेत ग. म्हणजे बघ ना, तिच्या ते कहाण्या, तिचे ते प्रॉब्लेम्स, आणि आता तिलाच ती सापडली. देवा पांडुरंगा विठ्ठला, आता काय काय मला ऐकायला मिळणार आहे या घरात. रश्मी अशा बऱ्याच गोष्टी आहे, तू त्याची काळजी नको करूस. अरे कार्ट्यांनो, मी तुम्हाला काय विचारलं? काय? आज संध्याकाळचा तुमचा काय प्लॅन आहे? नाही तर आपण असं करूया का, मस्त जेवायला जाऊया बाहेर. ए ताई प्लीज नको, बाहेर जेवण नको का. आपल्या घरी पण मला बाहेरच जेवण जेवावं लागतं. त्यापेक्षा आमच्या दोघींच्या डोक्यात एक मस्त प्लॅन आहे. ए साक्षी, आपलं सस्पेन्स ठरलं होतं ना, तू तिला काय सांगते आपला प्लॅन? प्लॅन काय तुमचा, मला काय ते सांगा. अगं काय नाही ग, आज आम्ही दोघी मिळून मस्तपैकी पावभाजी बनवणार आहोत. तुम्ही दोघी पावभाजी? अरे देवा. अगं बाहेरून आणली असं सांगणार होतो आम्ही. आणि समजा चांगली झाली असती ना तर ती आम्ही दोघींनी बनवली असं आम्ही सांगणार होतो. आणि समजा वाईट झाली असती ना की ते हॉटेलचं राहून आम्ही एकदम खराब करून टाकलं असतं. काय ग? वा, खूप शाण्या आहात तुम्ही दोघी. शहाणपणा करू नका. संध्याकाळी पावभाजीची तयारी करा, मी येते, मग आपण काय तो गोंधळ घालू. चालेल चालेल. आता दिवसभर मस्त्या पुढे, गाडीपर्यंत सामान नेऊन ठेवा, मी आले. खूप सामान, तुम्ही पण चला चला. की 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 दिवसभर तेच. आणखी काही सेवा करायची का मॅडम? उठते का आता? उठ उठ. हे कामं पडली आहेत त्यांना दिवसभर कुकू कुकू. चला ग. काय झालं एवढं खुश व्हायला? काय ऐकलं देवानी? सांगा ना साहेब लवकर. अरे तुमच्या बंदुका तयार करा, आता त्याला सोडणार नाही. त्या स्पेशल फोर्सला फोनच लावतो, त्यांना कळू देत माझं नेटवर्क किती चांगलं आहे ते. साहेब काय बडबडताय? कुठचं नेटवर्क आणि बंदुका कशाला? काय बोलतात तेच कळत नाहीये, हे भानावरच नाहीयेत. मला काय वाटतं आपण साहेबांच्या तोंडावर पाणी मारूया. हा हा. बघ ना कसे वर डोळे करून बघतायत. पाणी नको. हो साहेब, हो साहेब. जाधव, सीताराम, डोके, तुम्ही आपापल्या बंदुका तयार करा. बंदुकोलीचा पत्ता लागलाय. खबऱ्याचा फोन होता, आपल्या मैत्रिणीला भेटायला तो येणार आहे. काय? कुठे? कधी? केव्हा? साहेब सांगा लवकर. सगळं सांगतो, तू पहिला तुमच्या बंदुका तयार करा. नाही नाही साहेब, तुला गाडीत मी सगळं सांगतो. नाही नाही साहेब, आत्ताच सांगा, म्हणजे आपण मस्त प्लॅनिंग करूया व्यवस्थित. हो सर, म्हणजे टेबलावर प्लॅन केला ना की फील्डवर त्रास नाही होता. हा हा. ओके. बंडू कोल्हे आपल्या मैत्रिणीला भेटायला शिवमंदिराजवळ आता अर्ध्या तासाने येणार आहे. ठीक आहे, तर आपण तयारीला लागू. साहेब आपण तयारी करूयाच, मी 2 मिनिटात येतो. अरे काय चाललंय? मला वाटतं सुसू करायला गेला. हा काय आपल्याला लीड करणार? पण साहेब माझं ऐका, आपण सीतारामलाच सांगू लीड करायला.
म्हणजे त्याचा राग पण शांत होईल ना. पण आता हा बाहेर कशाला गेलाय? तो येईल 2 मिनिटांमध्ये. आपण एक काम करू, आपण दोघे जण पाठच्या गेटने जाऊ. ओके, बाकीच्या उरलेला ना मधल्या गेटने, आणि स्पेशल फोर्सवाल्यांना पुढून पाठवू. ओके, जेणेकरून बंडूकोलीला कुठेही पळता येणार नाही. मस्त प्लॅन आहे. ठीक आहे. येस. चला तयारीला लागा, मी स्पेशल फोर्सवाल्यांना फोन करतो. ओके. ओके. हां हॅलो सर. हा बंडूकोलीचा पत्ता लागलाय. नाही आम्हाला फोर्स लागेल. हो ताबडतोब पाठवा. हो सर, खबर पक्की आहे. या. हां आता आम्ही निघतोच आहोत. काय हो? हॅलो सायली, बंड्या कोलीची बातमी मिळाली. हो, काय बोलता? कधी? अगं आता साहेबांना फोन आला होता. तो त्याच्या मैत्रिणीला भेटायला येणार आहे. मैत्रिणीला? ओ, म्हणजे त्याच्याकडे काय हत्यार बित्यार नसेलच. आता ते मला काय माहित, तो खिशात काय घेऊन फिरतो ते. बरोबर, असू द्या. बरं मला सांगा, तो केव्हा येणार आहे आणि कुठे? अगं अर्ध्या तासाने तो शिव मंदिरासमोर भेटणार आहे. तेव्हा मला यायला उशीर होईल. किती वेळ लागणार आहे मला काय माहिती नाहीये. मी काय सांगू शकत नाही ग. आम्ही आता सगळेच चाललोय तिकडे. हा, मी तुम्हाला त्या दिवशी काय सांगितले आठवतंय ना? लीड करायचं नाही. अगं देवाने पुन्हा एकदा संधी दिले. बघ आता मी काय करतो ते. अहो पण मी बंड्या कोल्हे. ओके ओके ओके, आम्ही पोचतोच तिकडे. या थँक्स सर. सर सगळी तयारी झाली. तो सीताराम कुठे आहे? सर आलो सर. सर ह्यांना बोलवायला गेलो होतो आणि गाडी तयार की नाही ते बघत होतो. नाही आपण गाडीतून जायचं नाहीये. म्हणजे पोलिसांच्या गाडीतून जायचं नाहीये. पोलिसांची गाडी वापरली ना तर त्याला खबर लागली तो पळेल. त्यापेक्षा आपण साध्या गाडीतून जाऊ. कळलं की नाही? छान आयडिया. बरं सर, मी लीड करतो आणि तुम्ही मला कव्हर करा. हो नको सर. अहो ह्याला बघून त्याची त्या गोळी मारायची इच्छा होणार नाही. आणि तो नुसता शिंकला तरी हा पडेल. झाली गंमत. तुम्ही बोलताय तेही खरंच आहे म्हणा. सर मलाच लीड करायला द्या. माझ्याकडे अनुभव आहे. हो सर, ह्याच्याकडे अनुभव आहे. तो कुठे कुठे आणि कसा कसा मारतो त्याचा अनुभव आहे. चांगलाच गाठीशी. सर यालाच लीड करू दे. मीच लीड करणार आहे कारण मी सिंह आहे, तुम्ही माकड आहात. झालं तुमचं? आता आपण कामाला लागूया. हा सीताराम, तू रिव्हॉल्वरचं सर्व शिक्षण पूर्ण केलंयस. ओके, तुझी काही अडचण? काहीही अडचण नाहीये. ओके. आणि सर तो आजूबाजूला कुठे घुसला तर? त्याच्या मैत्रिणीला पकडायचं. तिच्याकडून आपल्याला त्याचे सगळे पत्ते मिळतीलच. हो सर, त्याच्या मैत्रिणीला मी पकडतो. तिथे रक्षाबंधन आहे. हे चला कामाला लागा. ते स्पेशल फोर्सने आपल्या अगोदर पोहोचतील तिकडे. Yes, sir. चला सर. चलो चलो चलो. सर सर सर. काय रूपा, अजून तू माझ्यावर रागवलेस? हे बघ मला एक सांग, त्या दिवशी ती मुलगी कोण होती तुझ्यासोबत? अगं कुठली मुलगी? हे बघ तू खोटं बोलू नकोस. अगं खरंच माझं तुझ्यावर प्रेम आहे ग. बघ मला सांग, ती मुलगी या कोल्हे, आता तुझा खेळ संपलाय. काय रूपा, अजून तू माझ्यावर रागवलेस? हे बघ मला एक सांग, त्या दिवशी ती मुलगी कोण होती तुझ्यासोबत? अगं कुठली मुलगी? हे बघ तू खोटं बोलू नकोस. अगं खरंच माझं तुझ्यावर प्रेम आहे ग. बघ मला सांग, ती मुलगी या कोल्हे, आता तुझा खेळ संपलाय. ती बंदूक खाली ठेव. आपल्याकडे पण बंदूक आहे, कळला ना? पोरीच्या सामने जास्त शायनिंग करू नकोस, पहिला सांगतो तुला. अरे मी शायनिंग करत नाहीये, आज तुझा खेळ संपवला आलोय मी. ए चल, तू मर्द आहे ना, तर हे बघ ही बंदूक दिली हिच्याकडे. चल, वन मॅन शो. अरे मी पण वन मॅन शो ही ठेवली. कोणी मारलं मला? कोणी मारला?
मला अरे कोण मारलं याला कोण मारते? मी त्याला मारत नाहीये. तुला सोड. मारलंच नाहीये. तुला आता सोडत नाही. अरे नाही सोडत तुला. बघा हे पोलीस मध्ये भरती झालेत. बंड्या सीताराम बंड्या हे तुम्ही उठतोय पकड त्याला. पकड बंड्या. सर ठोको नको 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 रे नको. उठ अरे उठ. साहेब उठ साहेब आधी आपण उठूया. अरे अरे उठ. उठ रे उठ. अरे उठ ना गेंड्या. उठ आता उठ. त्याचा हात सोड रे. पकड ना. अभिनंदन सीताराम अभिनंदन. क्या बात आहे. अरे काय छान कामगिरी बजावलीस माहितीये का. हा अरे मला वाटलं तुला पुन्हा लीडला पाठवून मी चूक करतोय की काय. असं कसं बोलता साहेब. मी अशी कशी चूक करणार. तुमचा विश्वास मी खाली पाडून देणार नाही. शेवटी सिंह आहे मी हे मला सिद्ध करायचंय. अरे बरं बाबा बरं झालं तू एकदाच याला पकडलंस. नाही तर मरेपर्यंत काय मेल्यावर सुद्धा याच्या भूताने तुला पछाडलं असतं. वा कारभारी डोके वा. खूप दिवसांनी छान बोला कारभारी डोके. जाधव सीताराम तुला सांगतो ना यांनी डोकं वापरलं ना तर छान बोलतो माहितीये का. छानच बोलतो तू. बघा बघा साहेब तुम्ही छान बोलत ना कॉलर टाईट करायला लागला. करू दे रे. तू बंड्या कोल्हेला पकडलं काय. अरे बंद करा तुमची बडबड. तुमच्या ह्या बडबडीने माझं डोकं तापलंय. एकतर मला आतमध्ये तरी टाका नाहीतर तुमची बडबड तरी बंद करा. आपण याला इथे पकडून ठेवलंय. इंडिया तू आमची बडबड काढतोस. ह्याला ना स्पेशल रूम टाकूया थांब. ए बंड्या माझ्या बेडची बडबड ऐकलीस ना इथं थरथर कापचेल कळलं का. पण सर एक विचारू. अगो आता परत विचारणार. तुझं जबा डोकं खाली कर. विचार विचार. सर ह्याचा भेजा का गरम झाला. म्हणजे ह्याला पकडायला पळापळ तर आपण केली ना. बरोबर आहे डोके तुझं बरोबर आहे. मी 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 सांगतो म्हणजे हा जो आहे ना बंड्या कोल्हे त्याची साईज बघा. मी तसं तेवढं ऊन तेवढं लागतं ना. बघा किती करपलाय तो. त्यामुळे त्याचा भेजा म्हणजे डोकं खूप तापतं एवढंच. क्या बात आहे. काय काय शोध लावला काय. वा जाधव वा खरंच छान. अरे काय तुम्हाला लाज शरम का आहे की नाही रे. हा ते सीआयडी वाले जे बोलतात ना हे स्टेशन कमी नाटक कंपनी जास्त वाटतं ते बरोबरच आहे. पण सर तुम्ही चिडल्यावर खूप स्मार्ट दिसता. अबो डोके काय बोललास तू. हे स्मार्ट दिसतात. ए हँडसम आहे ते हँडसम. काय उपमा दिले.
ए प्लीज उपमा वगैरे बोलू नको, मग मला भूक लागते. काहीतरी दुसरा शब्द वापर. ए शिरा चालेल. अरे बंद करा रे तुमचं. ए गेंड्या गपरे. अरे काय चाललंय शिरा उपमा? अरे कामाचं काहीतरी बोला रे. अहो साहेब, बंड्या कोल्हेला पकडलं ना, आता काय पहाड उचलून आणू का? राम आहे, हनुमान नाही. साहेब मी कामाचं बोलू? नको. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हाट.